मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पंजिरी। आता श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे व श्रीकृष्णाला अगदी आवडता प्रसाद आहे हा श्रीकृष्णाचा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका व मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राईब करा व पुढील माझ्या सगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। आता इथे सगळ्यात मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे व त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मी बडीशेप एकदम छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे व यामध्ये मी 1 वाटी मी धने पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे जर धने असले आणि धने देखील तुम्ही अशाच व्यवस्थित भाजून मस्तपैकी थंड करून मग मिक्सरला ग्राइंड करून घ्या। इथे मी डायरेक्ट धने पावडरच घेतलेली आहे। ही धने पावडर आपल्याला व्यवस्थित एकदम छान अगदी खमंग वास सुटेपर्यंत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। बघा इतका छान असा मस्त खमंग वास सुटलेला आहे। एकदम छान अशी मस्त भाजून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। अशी भाजून घेतल्यानंतर आपली पंजिरी ही जास्त काळ टिकते पण रोजच मुलांना 1-1 चमचा जरी दिली जेवणानंतर तर पोटासाठी खूपच छान आहे। कारण धने बडीशेप ही एकदम गार पदार्थ आहे व खडी साखर ही जी आहे ही खूपच थंड आहे। त्यामुळे ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये पोट देखील खराब होत नाही। म्हणून खरे तर ही सामग्री वापरून आपण पंजिरी तयार केली जाते। आता इथे मी अर्धा वाटी ही किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही डेसिकेटेड जे कोकोनट आहे ते देखील तुम्ही घेतलं तरी चालेल। आता हे छान मस्त बदामी कलरवर आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। बघा कलर किती छान आलेला आहे। आता हे सगळं आपण काढून घ्यायचं आहे। आता इथे मी 2 वेलची देखील घेतलेली आहे। आता त्याच प्लेटमध्ये आपल्याला हे भाजलेलं खोबरं जे आहे खोबऱ्याचा किस तो देखील काढून घ्यायचा आहे। हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचे आहे। पंजिरी म्हटलं की श्रीकृष्णाच्या आवडीची आहे। आता बघा हे खोबरं झालंय छान भाजून मस्तपैकी। आता इथे मी पुन्हा पॅन मध्ये 1 चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे। यामध्ये मी 10-12 बदाम भाजून घेत आहे। त्यानंतर 2 चमचे मी इथे सारोळी घालून घेतलेली आहे, ती देखील आपल्याला छान मस्तपैकी अशी परतून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता, काजू घालू शकतात। बघा आता इथे छान मस्तपैकी ही तुपामध्ये अगदी बदामी म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत हे छान मस्त भाजून झालेलं आहे, अगदी खमंग भाजून झालेलं आहे। आता आपल्याला ही व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बडीशेप, खोबरं, त्यानंतर इथं मी तुम्ही सुंठ पावडर असेल तर सुंठ पावडर घेऊ शकता। इथे माझ्याकडे अखंड सुंठ आहे ते मी घातलेलं आहे। आता बघा आता हे सगळं आणि 2 वेलचीचे तुकडे आहेत ते घ्यायचे आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी खडी साखर घेतलेली आहे। इथे 1 कप घेतलेली आहे। म्हणजे जर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त हे तुम्ही करू शकता। खडी साखर ही एकदम अतिशय थंड असते, आपल्या पोटासाठी पण एकदम छान असते, म्हणून मी इथे घेतली आहे। तुम्ही साखरेची पावडर म्हणजे जी पिठी साखर आहे ती देखील घालू शकता। बघा आणि आता इथे आपले जे ड्रायफ्रुट्स आहे ते देखील गार झालेले आहे, ते देखील आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे। पहा हे अगदी छान मस्तपैकी ग्राइंड झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त झालेलं आहे, एकदम छान अशी पावडर झालेली आहे। बघा आणि वास पण खूप छान येतो सुंठाचा, आणि सुंठ तर अगदी आवश्यक आहे। पंजिरी म्हटलं की सुंठ हे आलंच पाहिजे। बघा आता हे सगळं मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे। आता ही जी आपण धणे पूड जी आहे ही अगदी छान भाजून घेतलेली गार झालेली आहे, ही देखील आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये मखाणे वगैरे घालायचे असेल तर घालू शकता, अजून ड्रायफ्रूट देखील घालू शकता। पण मी हे एकदम साधी मस्तपैकी अशी रोज आपल्याकडनं खाल्ली जाईल अशी साधी सोपी आणि मुलांना देखील आपण खायला देऊ शकतो इतकी छान होते आणि एकदम चविष्ट लागते। बघा एकदम छान अशी तयार झालेली आहे। मी एका छान मस्त प्लेटमध्ये मी ही काढून घेत आहे काचेच्या। बघा तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि एकदम बारीक अशी झालेली आहे, एकदम छान झालेली आहे। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीने। बघा किती छान झालेली आहे। आता याच्यावर मी एकदम छान अगदी तुळशीचं जे आहे पान ते मी याच्यात सजावटीसाठी ठेवत आहे। बघा किती छान झालेली आहे, वास पण खूप सुंदर आहे आणि चवीला तर अगदी छान लागते। रोज जेवणानंतर 1 चमचा जरी तुम्ही खाल्ली तरी आपल्याला पचनात देखील आपल्याला ही मदत होते। तर श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा केला जातो। म्हणून ह्या दिवशी पारंपरिक व पौष्टिक
ही पंजिरी किंवा याला सुंटवडा देखील म्हणतात व घराघरात आवर्जून केला जातो. तर हा सुंटवडा म्हणजेच पंजिरी एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर मला नक्की कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. धन्यवाद.